तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे असणारे नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी स्पेशल जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले 560 पेजेसची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय मिळणार आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विद्यार्थ्यांना संपूर्ण मिळणार आहे। या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणारच नाही। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहेत। इतिहासातील A to Z समाजसुधारक इन डिटेल आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। एवढ्या डिटेल मध्ये कुठेही मिळणार नाही। तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी विज्ञानवरील 500 क्वेश्चन्स आपल्याला एमसीक्यू टाइप मध्ये मिळणार आहेत। भूगोलवरील देखील मिळणार आहेत विद्यार्थ्यांनो। अर्थशास्त्र असो, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती किंवा अशा प्रकारचे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हे सर्व जे एमसीक्यू आहे आपल्याला पीडीएफ मध्ये मिळणार आहेत। आता जोही विद्यार्थी आहे पीडीएफ ला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे। आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करण्याची ही आपल्याला रिक्वेस्ट आहे। आणि सुप्रकाशला एक तुम्ही लाईक कराल तर तुमच्यातर्फे प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होतो, तर लगेच करून घ्यायचा आहे। चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं की नवी मुंबई व कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह्या दोन्ही महानगरपालिका ज्या आहेत ते कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। पुणे, ठाणे, मुंबई शहर किंवा वर्धा। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 म्हणजे जर ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या दोन्ही महानगरपालिका येतात हे आपल्याला कळते। प्रश्न दुसरा पाहूया। विचारलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न दुसऱ्यामध्ये असं आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट कधीच लागू झालेली नाही, राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे। ऑप्शन्स मध्ये आहे कर्नाटक, गोवा, गुजरात किंवा छत्तीसगड। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 छत्तीसगड या राज्यामध्ये कधीही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही। आणखीन एक राज्य विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आहे ते म्हणजे तेलंगणा। तेलंगणा या राज्यात देखील लागू झालेली नाही। तेलंगणा हे राज्य 2014 मध्ये स्थापन झालेले आहे। तर या ठिकाणी हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे। प्रश्न तिसरा विचारलेला असा आहे की केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे असतो ते विचारलेलं। कोणत्या? केंद्रीय मंत्र्यांना। राज्यपालांच्याकडे असतो का, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 4। तर ऑप्शन्स क्रमांक 4 पंतप्रधान यांच्याकडे विद्यार्थ्यांनो केंद्रीय मंत्र्यांना जो आहे तो कार्यभार सोपवण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला दिसतो। प्रश्न चौथा कव्हर करूया। प्रश्न चौथ्यामध्ये विचारलेलं की बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे। दिलेल्या पर्यायापैकी कोणी? बाळशास्त्री जांभेकर यांनी। तर दिग्दर्शक, केसरी, दर्पण किंवा यंग मराठा। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर। एक दिग्दर्शक हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले होते हे कळते। प्रश्न कव्हर करूया 5वा। तर असा आहे, महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणकोणते आंतरराष्ट्रीय बंदर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। नॉर्मल नाही, आंतरराष्ट्रीय स्पेशली विचारलेले। नावाशेवा, मुंबई, वरील दोन्ही किंवा पॅरादीप। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 3 मुंबई, नावाशेवा ही दोन्ही बंदर आपल्या राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले दिसतात। प्रश्न 6वा। कोणत्या राज्यात 4 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था स्थित आहे ते विचारलेलं आहे। 4 स्तरीय। ऑप्शन्स मध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा किंवा या ठिकाणी पश्चिम बंगाल। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 पश्चिम बंगालमध्ये जे आहे एकूण 4 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था असलेली दिसते। 7वा प्रश्न। पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे। कोणते? पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय उद्यान। ऑप्शन्स मध्ये आहे नागपूर, नाशिक, हिंगोली किंवा जालना। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, नागपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे स्थित असलेले आपल्या सर्वांना कळते। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर 8व्या क्रमांकाचा। तर विचारलेलं गोलमेज परिषद बोलवण्याची जी मागणी आहे सर्वप्रथम कोणत्या पक्षांनी किंवा कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे। गोलमेज परिषद बोलवण्याची मागणी स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा वरील सर्व। तर स्वराज्य पक्षाने जे आहे गोलमेज परिषद बोलवण्याची सर्वप्रथम मागणी केलेली आपल्या सर्वांना दिसते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा। तर विचारलेलं की बिंदुसरा धरण हे कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे।
धरणाचं नाव लक्षात घ्यायचंय फक्त. बिंदुसरा हे धरण विचारलेले, गोदावरी, गंगा, यमुना किंवा बिंदुसरा. तर बिंदुसरा हे जे धरण आहे, बिंदुसरा या नदीवर असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 10वा पाहूया. तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी, नेवासे, सिल्लोड, पूर्णा किंवा या ठिकाणी कळमनुरी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. म्हणजेच नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे हे आपल्याला कळते. प्रश्न 11वा कव्हर करूया. महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केलेली होती. TCSने विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो हा. तर आपण कव्हर केलेला आहे. महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती. भीम, भीष्म, श्रीकृष्ण किंवा श्रीराम यांची. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य आहे 3. श्रीकृष्णाची जी आहे प्रार्थना केली होती द्रौपदीने हे आपल्याला कळते. प्रश्न 12वा पाहूया. विचारलेलं ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसराय पुढीलपैकी कोणते व्यक्ती राहिलेले होते. ब्रिटिश हिंदुस्थानचे स्पेशली विचारलेलं. ठीक आहे. तर लॉर्ड माउंटबॅटन आहे का, लॉर्ड कॅनिंग, वॉरन हेस्टिंग किंवा लॉर्ड डलहौसी. तर या ठिकाणी ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे म्हटलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 लॉर्ड माउंटबॅटन होते किंवा राहिले होते हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 13वा पाहूया. दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. कोणत्या प्राण्यासाठी दुधवा राष्ट्रीय उद्यान हे राखीव आहे. वाघांसाठी, हरणांसाठी, हत्तींसाठी किंवा सिंहांसाठी. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 वाघांसाठी दुधवा राष्ट्रीय उद्यान हे एक राखीव ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न 14वा. कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास पुढीलपैकी काय म्हणतात. ते कोणत्याही क्षेत्र असो मग होणारे हळूहळू बदलास उत्क्रांती म्हणतात का, संक्रांती, क्रांती किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 1 कोणत्याही क्षेत्रातील जो हळूहळू बदल होतो त्यास उत्क्रांती असे संबोधतात हे लक्षात येते. विचारलेलं 15व्या प्रश्नात असं दिसून येते. बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत यामध्ये कशाची मागणी केलेली होती. द्विराष्ट्र सिद्धांत बॅरिस्टर जिना यांनी मांडलेला आहे. तर स्वतंत्र पाकिस्तान, स्वतंत्र मुस्लिम धर्म, वरील दोन्ही किंवा स्वतंत्र मुस्लिम शिक्षण. तर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जी आहे बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये केलेली होती हे आपल्याला कळते. प्रश्न या ठिकाणी 16वा. तंबाखूमधील धोकादायक रसायन पुढीलपैकी कोणते आहे जे की तंबाखूमध्ये असते. तर युरिक आम्ल, युरिया, निकोटीन किंवा वरीलपैकी सर्व. तर तंबाखूमध्ये विचारलेले आहे. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 निकोटीन हे जे आहे अतिशय घातक असले हे आपल्याला लक्षात येते. 17वा प्रश्न. पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत कोणते धरण बांधण्यात आलेले आहे. पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत विचारलेला आहे. सिद्धेश्वर, कावेरी, उजनी किंवा पानशेत. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 सिद्धेश्वर हे धरण जे आहे पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले आहे. आणखी एक धरण आहे म्हणजे ते आहे एलदरी धरण. म्हणजे हे 2 धरण विद्यार्थ्यांनो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 18वा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायिक खंडपीठ जे आहे कोणत्या किती आहे ते विचारलेलं आहे. किती ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायिक खंडपीठ. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 3, 2, 4 किंवा 5. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 जागेचे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायिक खंडपीठ आहे. कोणत्या ठिकाणी आहे तर कव्हर केलं तर या ठिकाणी नागपूर, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी गोवा यामधील विद्यार्थ्यांनो पणजी या 3 ठिकाणी असलेली कळते. प्रश्न 19वा कव्हर करूया. महापौर या पदाचा जो कार्यकाल आहे तो एकूण किती वर्षाचा असतो. महानगरपालिकेचा पहिला अध्यक्ष किंवा शहराचा पहिला अध्यक्ष देखील म्हटले जाते महापौर यांना. तर यांचे जे कार्यकाल आहे किती वर्षाचा आहे. 2.5 वर्ष, 3 वर्ष, 2 किंवा 5 वर्ष. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 1 2.5 मतलब की म्हणजे की या ठिकाणी 2.5 वर्षाचा जो कालावधी आहे विद्यार्थ्यांनो असलेला दिसतो. विचारलेल्या 20व्या प्रश्नामध्ये की घनचक्कर हे शिखर जे आहे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. शिखराचं नाव काय आहे लक्षात घ्या. पूर्वी आपण घनचक्कर हे शिखर आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शन्समध्ये आहे नाशिक, नागपूर, पुणे किंवा अमरावती. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर
एक म्हणजेच नाशिक या जिल्ह्यामध्ये घंचकर हे स्थित असलेले आपल्या सर्वांना शिखर कळते. प्रश्न या ठिकाणी 21वा, नारकोंडम हे बेट खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे ते विचारलेलं. कोणते बेट? नारकोंडम बेट. ऑप्शन्समध्ये आहे लक्षद्वीप, पदुचेरी, अंदमान निकोबार किंवा या ठिकाणी दादर नगर हवेली. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर या ठिकाणी 3 अंदमान निकोबार यामध्ये जे आहे नारकोंडम हे विद्यार्थ्यांनो बेट स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न 22वा कव्हर करूया. तर दिसून येतो की दांडी यात्रेची जी सुरुवात आहे कोणत्या आश्रमातून झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. दांडी यात्रेची सुरुवात तर बाल आश्रम, विधवा आश्रम, साबरमती आश्रम किंवा या ठिकाणी वरीलपैकी कोणतेही नाही. तर दांडी यात्रेची सुरुवात जी आहे साबरमती आश्रम या ठिकाणाहून झालेली होती हे आपल्याला कळते. प्रश्न 23वा, पेशींच्या संख्येमध्ये पुढीलपैकी कोणता आजार झाल्याने अमर्यादितपणे वाढ होते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. पेशींच्या संख्येमध्ये अमर्यादितपणे वाढ कोणत्या रोगामुळे होते? कर्करोग, मलेरिया, ॲनिमिया किंवा मधुमेह. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक म्हणजेच कर्करोग. कर्करोग म्हणजेच काय या ठिकाणी? कॅन्सर इंग्लिशमध्ये. हे जर रोग झाला तर पेशींच्या संख्येमध्ये अमर्यादितपणे वाढ होत असते. प्रश्न या ठिकाणी 24वा, कामगार हा जो विषय आहे तो पुढीलपैकी कोणत्या सूचीमध्ये ठेवण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. विषयाचं नाव लक्षात घ्या, कामगार आहे. समवर्तन सूची राज्य, केंद्र किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही. तर समवर्तन सूचीमध्ये कोणता? तर कामगार हा विषय आहे हे कळते. 25वा प्रश्न दिसतो, वनस्पतीपासून तयार झालेला जो खडक असतो त्यामध्ये कशाचे साठे आढळतात ते सांगायचं आहे. वनस्पतीपासून निर्माण झालेल्या ग्राफाईट, मॅग्नेशियम, कोळशाचे किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 3 कोळशाचे साठे जेही वनस्पतीपासून खडक तयार होतात त्यामध्ये असतात हे आपल्याला कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 26वा, द हायकास्ट हिंदू वुमन हे जे पुस्तक आहे ते कोणामार्फत लिहिण्यात आलेले आहे? कोणते? द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक. तर सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई, एनी बेझंट किंवा आनंदीबाई जोशी. तर ऑप्शन्स क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांच्यामार्फत द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिण्यात आलेले दिसते. तर प्रश्न या ठिकाणी 27वा, जागतिक वन्यजीव दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो? जागतिक वन्यजीव दिन 4 मार्च, 5 मार्च, 3 मार्च किंवा 2 मार्च. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव हा दिवस साजरा होत असतो. प्रश्न या ठिकाणी 28वा, तर भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे पुढीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे? कोणता? भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे तो. तर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास किंवा संत जनाबाई. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर यांच्यामार्फत भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला दिसतो. तर 29वा प्रश्न सोपा प्रश्न आहे. कवळ्या उन्हापासून, सकाळ सकाळचे जे कवळे ऊन असते त्या उन्हापासून जे आहे शरीराला आपल्या कोणते जीवनसत्व प्राप्त होते प्रश्नात विचारलेलं आहे. तर अ जीवनसत्व आहे का? ब जीवनसत्व, क किंवा ड? तर सकाळच्या कवळ्या उन्हापासून जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ड जीवनसत्व प्राप्त होते हे आपल्याला कळते. प्रश्न 30वा, की कलम 32 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 32 फक्त एवढंच लक्षात घ्या. आणि संबंधित कशाचे आहे? मूलभूत अधिकार, संपत्तीचा अधिकार, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही. तर मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम 32 असलेली हे आपल्याला कळते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा देऊ इच्छितो. या ठिकाणी पाहून घ्या की आपण नवी मुंबई महानगरपालिकेची तयारी करत असाल किंवा या ठिकाणी KDMC म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तयारी करत असाल तर या दोन्ही भरतीसाठी 560 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांनो हे जे PDF आहे आपल्याला फक्त आणि फक्त 250 मध्ये सध्या हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच मिळत आहे. या PDF मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण ॲड केलेला आहे. मिळणार आहे
या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल तर पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही, ही 100% खात्री देतो. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील पीडीएफ मध्ये मिळतील. या ठिकाणी इतिहासमधील विद्यार्थ्यांनो A to Z समाजसुधारक आहेत त्यांच्यावरील इन डिटेल एमसीक्यू मिळणार आहे. एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही, 100% खात्री आहे. विज्ञानवरील 500 एमसीक्यू मिळणार आहेत, भूगोलवरील देखील मिळणार आहेत. तसेच अर्थशास्त्र असो किंवा जनगणना 2011 असो, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री यांच्याविषयी देखील एमसीक्यू मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय यावरील देखील एमसीक्यू मिळणार आहे. तर हे सर्व आपल्याला 250 मध्ये मिळत आहे. घेण्यासाठी काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच चॅनलला करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड जे होईल ना त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक तुम्ही जर केले तर तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला प्राप्त होत असतो. तर लगेच लाईक पण करून घ्यायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.